सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षकांचं आमच्या विचारवेल या चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, कोरोनामुळे आपल्या सर्वांच्याच शाळा बंद आहेत आणि या शाळा बंद असताना मुलांचा अभ्यास थांबू नये यासाठी शासनाने ब्रिज कोर्स म्हणजेच सेतू अभ्यासक्रम तयार केलेला आहे, जो 45 दिवसांचा असणार आहे, ज्यात भूगोल, इतिहास, विज्ञान, गणित, मराठी, इंग्रजी हे सारेच विषय आहेत. या 45 दिवसांच्या सेतू अभ्यासक्रमामध्ये दिवस 15वा, दिवस 30वा व दिवस 45वा या 3 दिवसात 3 चाचण्या घेतल्या जाणार आहेत. त्यापैकी 15व्या दिवशी चाचणी क्रमांक 1 सर्वांचीच लिहून झाली आहे आणि आज दिवस क्रमांक 30 या दिवशी चाचणी क्रमांक 2 आपण अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरू करूया. प्रश्न पहिला अ. पुढील विधानासाठी दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर चौकटीत लिहा. 1. अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून टिंबटिंब यांची नेमणूक झाली. पर्याय आहेत अ. डॉक्टर होमी सेठना, ब. डॉक्टर राजा रामन्ना, क. डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि ड आहे डॉक्टर होमी बाबा. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड. डॉक्टर होमी बाबा. दुसरा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कांमध्ये होत नाही? पर्याय आहेत अ. रोजगाराचा अधिकार, ब. माहितीचा अधिकार, क. बालकांचे अधिकार आणि ड. समान कामासाठी समान वेतन. या प्रश्नाचं उत्तर आहे क. बालकांचे अधिकार. प्रश्न तिसरा, भारताच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न टिंबटिंब या प्रधानमंत्र्यांनी केला. ऑप्शन अ. पंडित नेहरू, ब. लाल बहादूर शास्त्री, ड. राजीव गांधी. आणि याचं उत्तर आहे अ. पंडित नेहरू. पुढील प्रश्न ब. पुढील गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा. पहिला आहे अ. डॉक्टर होमी बाभा अणुस्फोट चाचणी केली, ब. डॉक्टर राजा रमन्ना भाभा आण्विक संशोधन केंद्राचे संचालक, क. डॉक्टर APJ अब्दुल कलाम क्षेपणास्त्र निर्मितीला सुरुवात केली, ड. डॉक्टर हेमी सेठना अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष. आणि या प्रश्नातील चुकीची जोडी आहे अ. डॉक्टर होमी बाबा अणुस्फोट चाचणी केली. दुसरा प्रश्न आहे अ. महात्मा फुले मुलींची पहिली शाळा, ब. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चवदार तळे सत्याग्रह, क. नारायण मेघाजी लोखंडे कामगार संघटना आणि ड. मेघा पाटकर हुंडा प्रथेचे निर्मूलन. आणि यातील चुकीची जोडी आहे ड. मेघा पाटकर हुंडा प्रथेचे निर्मूलन. प्रश्न दुसरा, सूचनेप्रमाणे कृती करा. 1. संकल्पना चित्र पूर्ण करा. दैनिक वृत्तपत्रे. 4 वृत्तपत्रांची नावे आपल्याला लिहायची आहे. त्यातील पहिला आहे प्रभाकर, दुसरा आहे केसरी, तिसरा आहे ज्ञानोदय आणि चौथा आहे दर्पण. मित्रांनो, ही उत्तरे तुम्ही वहीत नोंदवून घेऊ शकता. मित्रांनो, आता पुढील प्रश्न दुसरा, संकल्पना चित्र पूर्ण करा. सामाजिक समता निर्माण होण्यासाठी संविधानाने नागरिकांना दिलेले हक्क. 1. समानतेचा हक्क. दुसरा हक्क आहे, जी आपल्याला रिकामी जागा दिलेली आहे, सांस्कृतिक शैक्षणिक हक्क. तिसरा हक्क आहे मालमत्तेचा हक्क. आणि चौथी जी आपल्याला रिकामी जागा दिली आहे, स्वातंत्र्याचा हक्क. आणि 5वा प्रवेशाचा हक्क. पुढील प्रश्न तिसरा,
पुढील प्रश्नाचे 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. मित्रांनो, या प्रश्न तिसऱ्यामध्ये तुम्हाला दिलेल्या 3 प्रश्नांपैकी कोणत्याही 2 प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे. पहिला प्रश्न आहे, मोबाईलचे फायदे व तोटे लिहा. पुढील स्लाईडवरून तुम्ही उत्तर नोंदवून घेऊ शकता. मोबाईलचे फायदे: 1. हवे त्या व्यक्तीसोबत हवे तेव्हा आपण बोलू शकतो. 2. मोबाईलमध्ये आवश्यक माहिती जतन करून ठेवू शकता. 3. मोबाईल एक मनोरंजनाचे उत्तम साधन आहे. आता मोबाईलचे तोटे, दुष्परिणाम. 1. मोबाईलचा अतिरेक झाल्यामुळे घराघरातील व्यक्तींमधील संवाद संपत चालला आहे. 2. वाहन चालवताना मोबाईल वापरल्यास अपघात होण्याची शक्यता असते. आणि 3. पूर्वी घरात ज्या गप्पा मारल्या जायच्या त्या कमी होत चालल्या आहेत. आता दुसरा प्रश्न, अंतर्गत सुरक्षिततेला आव्हान निर्माण करणाऱ्या बाबी कोणत्या? चला तर या प्रश्नाचं उत्तर पाहूया. राष्ट्राच्या सुरक्षेला पुढील बाबींपासून धोका निर्माण होतो. 1. 2 राष्ट्रांमध्ये सीमारेषेसंबंधी वाद असणे. 2. 2 राष्ट्रात पाणी वाटपावरून संघर्ष निर्माण होते. 3. शेजारील देशातून निर्वासितांचे लोंढे येणे. 4. परस्पर विरोधी हितसंबंध निर्माण होणे. 6. एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावर आक्रमण करणे. 7. राष्ट्राच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणे. आणि 7. भौगोलिकदृष्ट्या अधिक जवळ असणाऱ्या राष्ट्रांकडून राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होतो. आता तिसरा प्रश्न आहे, पाणी प्रदूषित होण्याची कारणे व त्यावरील उपाय सांगा. पाणी प्रदूषणाची कारणे: 1. निवासी क्षेत्रातील सांडपाणी. 2. औद्योगिक सांडपाणी. 3. खनिज तेल गळती. 4. खते व कीटकनाशकांचा वापर. आणि 5. जलपर्णींची वाढ. मित्रांनो, आता पाहूया पाणी प्रदूषणावर उपाय. 1. विहिरी, तलाव आणि सार्वजनिक नळ योजनेजवळ कचरा टाकू नका. 2. निर्माल्य, पवित्र मूर्ती, प्लास्टिक, कचरा नदी, तलाव व धरणात टाकू नका. 3. जलप्रदूषण संबंधित सर्व कायदे माहीत करून घ्या व त्याचे पालन करा. मित्रांनो, आता शेवटचा प्रश्न, प्रश्न 4. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. कोणत्याही एक विधान आपल्याला स्पष्ट करायचे आहे. पहिलं विधान आहे, प्रसार माध्यमांना समाज प्रबोधनाचे माध्यम म्हणून ओळखले जाते. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपण पुढील स्लाइडवर बघू. प्रसार माध्यमे या शब्दात प्रसार आणि माध्यमे असे 2 शब्द आहेत. प्रसार याचा अर्थ दूरवर पोहोचवणे. एखादी माहिती आपण एखाद्या माध्यमाच्या सहाय्याने दूरवर पोहोचवू शकतो. भारतात इंग्रजांचे आगमन झाल्यावर मुद्रणकला, वर्तमानपत्रे सुरू झाली. वर्तमानपत्रांमुळे छापील बातमी सगळीकडे पोहोचण्यास मदत होऊ लागली. वर्तमानपत्र हे माहितीच्या आणि ज्ञानाच्या प्रसाराचे साधन झाले. ही वर्तमानपत्रे समाज प्रबोधनाचे कार्य करू लागले. म्हणून प्रसारमाध्यमांना समाज प्रबोधनाचे माध्यम म्हणून ओळखले जाते. मित्रांनो, आता पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे, लोकशाही शासन व्यवस्था मानवी सुरक्षेसाठी उपयुक्त आहे. 1. लोकशाही प्रत्यक्ष अंमलात आली तरच ती समाजाच्या जीवनाचे एक अविभाज्य अंग बनते. लोकशाहीत ठराविक कालावधीत न्याय्य आणि मुक्त वातावरणात निवडणुका घेतल्या जातात. 3. सार्वजनिक धोरण आणि समस्या या संबंधी निश्चित भूमिका घेऊन नागरिक मतदान करतात. 4. शासनाच्या कारभारात पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची जाण यावी म्हणून लोकशाहीत नागरिकांना अनेक अधिकार देण्यात आले आहेत. 5. म्हणूनच लोकशाही शासन व्यवस्था मानवी सुरक्षेसाठी
उपयुक्त आहे. चला तर मग सुरू करूया. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, सेतू अभ्यासक्रम, शैक्षणिक वर्षे 2021-22, विद्यार्थी स्वयं अध्ययन चाचणी क्रमांक 2, दिवस 30वा, इयत्ता 10वी, विषय भूगोल. आणि या चाचणीसाठी 30 मिनिटाचा वेळ देण्यात आलेला आहे आणि 15 गुणांची ही चाचणी आहे. चला तर मग सुरू करूया. प्रश्न पहिला, खालील दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा. पहिली रिकामी जागा आहे. विषुववृत्तीय प्रदेशात सर्वात जास्त टिंब प्रकारचा पाऊस पडतो. पर्याय आहेत अ प्रतिरोध, ब आवर्त, क आरोह आणि ड प्रत्यावर्त. आणि याचं बरोबर उत्तर आहे क आरोह पाऊस. प्रश्न दुसरा, नागरिकरणाची वाढ या कारणामुळे होत आहे. पर्याय आहेत अ व्यापार, ब औद्योगिकीकरण, क यांत्रिकीकरण व तंत्रज्ञान आणि ड वरील सर्व कारणांमुळे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ड वरील सर्व कारणांमुळे. म्हणजेच व्यापार, औद्योगिकीकरण, यांत्रिकीकरण व तंत्रज्ञान यामुळे नागरीकरणाची वाढ होत आहे. तिसरा प्रश्न आहे, निर्यातीचे मूल्य हे आयातीच्या मूल्यापेक्षा जास्त असते तेव्हा त्यास टिंब म्हणतात. पर्याय आहेत अ प्रतिकूल व्यापार, ब अनुकूल व्यापार, क संतुलित व्यापार आणि क किरकोळ व्यापार. या प्रश्नाचं उत्तर आहे क संतुलित व्यापार. चौथा प्रश्न आहे, रस्त्याच्या दोन्ही बाजूनी स्थापन झालेल्या वस्त्यांना टिंब म्हणतात. या प्रश्नाचं उत्तर आहे ब रेषीय वस्ती. आता पुढचा प्रश्न 5वा, आंतरराष्ट्रीय व्यापार हा 2 पेक्षा अधिक देशांदरम्यान होतो तेव्हा त्या व्यापाराला टिंब म्हणतात. पर्याय आहेत अ द्विपक्षीय व्यापार, ब बहुपक्षीय व्यापार, क अंतर्गत व्यापार आणि ड घाऊक व्यापार. मित्रांनो, 2 पेक्षा अधिक देशांदरम्यान व्यापार होत असल्याने या प्रश्नाचं उत्तर आहे ब बहुपक्षीय व्यापार. आता प्रश्न दुसरा, खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. पहिले विधान आहे, रेल्वे वाहतूक हा सांस्कृतिक पर्यावरणाचा प्रकार आहे. हे विधान चूक आहे. दुसरे विधान, आयात व निर्यात मूल्य सारखेच असल्यास त्याला संतुलित व्यापार म्हणतात. हे विधान बरोबर आहे. आता तिसरे विधान, जास्त पावसाच्या प्रदेशातील घरे उतरत्या छपरांची असतात. हे विधान बरोबर आहे. प्रश्न 4, भारतात आग्नेय व्यापारी वाऱ्यापासून पाऊस पडतो. हे विधान चुकीचे आहे, कारण भारतात मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो. 5वा प्रश्न, आयकर कार्यालयाची सुविधा ग्रामीण प्रमाणात मोठ्या प्रमाणात असते. हे विधान चूक आहे, कारण आयकर कार्यालयाची सुविधा शहरी भागात मोठ्या प्रमाणात असते. आता प्रश्न 3, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न, नागरीकरणामुळे गुन्हेगारी ही समस्या कशी निर्माण होते ते स्पष्ट करा. या प्रश्नाचं उत्तर पुढील स्लाइडवर आपण बघूया. मित्रांनो, थोडक्यात उत्तरे लिहा, कारणे लिहा, 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा, सकारण स्पष्ट करा. या प्रकारचे जे प्रश्न असतात त्या प्रश्नात आपण जर 1, 2, 3, 4 असे आकडे वापरून उत्तरं लिहिले, मुद्देसूद उत्तरं लिहिले, तर त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो. चला तर मग या प्रश्नाचं उत्तर बघूया. 1, स्थलांतरित लोकसंख्येपैकी अनेक लोक रोजगार उपलब्ध नसल्याने
अवैध मार्गाचा वापर करून अनेक वेळा पैसे कमवण्याचा प्रयत्न करतात. यातूनच शहरांमध्ये गुन्हेगारी वाढलेली दिसते. चोरी, घरफोडी, मारामाऱ्या, खून इत्यादी स्वरूपाचे गुन्हे शहरात होताना आढळतात. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही वहीत लिहून घेऊ शकता. चला तर मग आता पुढचा प्रश्न पाहूया. दुसरा प्रश्न, अदृश्य व्यापार म्हणजे काय? पैसे देऊन व्यापार करण्याऐवजी सेवांची देवाणघेवाण होत असते, त्यास अदृश्य व्यापार म्हणतात. मित्रांनो, या अदृश्य व्यापाराचं एक उदाहरण आपण पाहूया. उदाहरणार्थ, डॉक्टर, वकील यांच्याकडून मिळालेल्या सल्ल्याबद्दल मोबदला द्यावा लागतो. पुढील आणि शेवटचा प्रश्न, प्रश्न 4, प्रतिरोध पर्जन्याची आकृती काढा. मित्रांनो, दिलेल्या आकृतीनुसार तुम्ही प्रतिरोध पर्जन्याची आकृती काढू शकतात. तोपर्यंत आपण प्रतिरोध पर्जन्याची माहिती घेऊया. जलाशय, समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे पर्वत रांगांना अडतात. त्यामुळे हे वारे पर्वताला अनुसरून वर जातात. तेथील उंचावरील थंड हवेमुळे सांद्रीभवन क्रिया घडून येते व प्रतिरोध पाऊस पडतो. पर्वत रांगांच्या अडथळ्यामुळे प्रतिरोध पाऊस पडतो. पर्वताच्या वाऱ्याकडील बाजूवर जास्त पाऊस पडतो, तर पर्वताच्या विरुद्ध बाजूस पर्जन्य छायेचा प्रदेश निर्माण होतो. मोसमी म्हणजेच ज्याला आपण मान्सून वारे म्हणतो, त्या मोसमी वाऱ्यांपासून भारतात पडणारा पाऊस हा प्रतिरोध प्रकारचाच पाऊस आहे. प्रतिरोध पावसाची निश्चितता कमी असते. त्यामुळे या पर्जन्यामुळे कधी अतिवृष्टी, पूर तर कधी आवर्षण म्हणजेच दुष्काळ अशा आपत्ती उद्भवतात. आणि संपूर्ण जगात प्रतिरोध प्रकारचा पाऊस हा सगळ्यात जास्त पडत असतो. मित्रांनो, या आकृतीत ज्याप्रमाणे आकृतीत नावे दिली आहेत, त्याप्रमाणे तुमच्या वहीत काढलेल्या आकृतीला देखील तुम्ही नावे द्यायची आहेत. मित्रांनो, इयत्ता 10वीच्या सेतूच्या सर्व चाचण्या आमच्या विचारवेल या यूट्यूब वाहिनीवर अपलोड होणार आहेत. त्यासाठी आमचे विचारवेल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक व शेअर करा. याआधीच सेतू अभ्यास ब्रिज कोर्स मराठी विषयाची चाचणी क्रमांक 2 तसेच ब्रिज कोर्स सेतू अभ्यास गणित विषयाची चाचणी क्रमांक 2, नंतर विज्ञान, मराठी या सर्व विषयांच्या चाचण्या अपलोड झालेल्या आहेत. धन्यवाद.